अरे बाई काय करते? अरे काढ सोडी ते धरे आंबे. आणि काय करू आता या आंब्याचं? तुला आंब्याचे गुलगुले येतात ना? हा येते तर. हा मग करून दे. हा मग हे काढ सोडी ते देते करून. बर बर दे हा करून. धर मग तवर. आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि त्याच्याकरता मग नातू आलेले आहेत आंबे खायला आणि आंब्यापासून त्यांना गुलगुले बनवून द्यायचे. आंब्याचे गुलगुले करायचे त्याच्याकरता काय काय सामग्री घेतली तुम्हाला सांगते. गव्हाचं पीठ घेतलंय, गुळ घेतलाय, आंब्याचा रस घेतलाय, खसखस घेतली, तांदळाचं पीठ घेतलंय आणि गरा घेतला आणि बडीशेप घेतली. आता पहिल्या सूट खालबाता घेऊ. आता अगोदर बडीशेप खालबात्यात टाकून घेऊ. आता खसखस टाकून घेऊ. चला आता हे आबड दुपट कुटून घेऊ. आता एक भांड घेऊ आणि पीठ मळून घेऊ. मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, एक बारकी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, तिळणी किसून एक वाटी गुळ घेतलाय, अर्धी वाटी गरा घेतलाय, पिठलेली बडीशेप टाकून घेऊ. एक वाटी आंब्याचा गर घेतला तो पण टाकून घ्यायचा. सोडावरून खायचा सोडा टाकून घेऊ. थोडंसं चवानुसार मीठ टाकून घेऊ. आता थोडंसं पाणी घालून असं मळून घ्यायचं. हे पीठ आहे ना आपण जसं भाज्याला मळतो का अंग तसंच मळून घ्यायचं. ह्यापैकी असं पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळून घेतलंय आणि चूल पेटायची आणि गुलगुली तळून घ्यायची. आता चूल पेटून घेतली, आता कढई ठेवून घेऊ, तेल टाकून घेऊ. चला आता तेल गरम झालंय आणि हाताला पाणी लावून गुलगुले तळून घ्यायचे. आता गुलगुल्याचा आपला पहिला गाणा तयार झालाय, आता काढून घेऊ. आपले आंब्याचे गुलगुले तयार झालेत आणि त्या सगळ्याला खायला देऊ आणि कस काय झाले ते विचारू. आता कस काय झाले ते माझ्या नातंडाला आधी खायला देते. घ्या पोरं. हां आणि सांगा मला कशी झाली ती. खूप मस्त, आम्हाला अजून दे. अजून देऊ मग आता हे बाकीच्या यायला देते ना.